विठाला विठाला विठाल विठाल विठाला 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 विठाल विठाल बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की बोल बजरंग बली जय विठाल विठाल हला विठाला विठाला हे जसे चरित्र केले नारायणे हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा देवादि देवा जगत्रय जीवा जगत्रय देवादि देवा जगत्रय जीवा देवा जगत्रय हरियशी केशवा विनंती माझी केशवराजा विनंती माझी बरे केशवराजा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईशे देई प्रेम काही कळा आईशे देई प्रेम काही कळा आईशे देई प्रेम काही कळा सदा प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम कहूँ तुझे भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया दयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता एदशे चरित्र केले नारायणे एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधनी राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी आजच्या या काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला हा अभंग आपल्या देहूचे महान भगवत भक्त श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा 3 कडव्याचा काला या प्रकरणातला बहुतेक सर्व वारकरी मंडळीच्या परिचयाचा अभंग आम्ही तुमच्या समोर कीर्तनासाठी निवडला विठ्ठल 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 आजचं हे काल्याचं कीर्तन आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने करावी लागते मग तो सप्ताह 1 वर्षाचा असो 1 महिन्याचा असो 15 दिवसाचा असो 12 दिवसाचा असो 7 दिवसाचा सप्ताह असो 5 दिवसाचा असो नव्हे 1 दिवसाचा एकता जरी असला त्याचीही सांगता काल्याच्या कीर्तनाने करावी लागत असते कारण का आजच्या या काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी परमात्मा आपणा सर्वांना प्रसाद देत असतो की ज्या प्रसादाचं महत्व मोठेपणा किंवा महात्म्य श्रीमद भगवद्गीतेमध्ये
भगवान योगेश्वर कृष्णांनी असं सांगितलं की प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धी परिवतिष्ठते. त्या श्लोकाचा भाव असा आहे की जो प्रसाद सेवन केला असताना हा जीवात्मा सर्व दुःखातून मुक्त होतो. तोच प्रसाद काल्याच्या रूपाने परमात्मा आज आपल्याला देत असतो. विठ्ठल 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 भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ. अनुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. दास गीते गात भानुदास गीते गात भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरी. गुरुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गात प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. ज्याने ज्याने या नाम सप्ताहामध्ये जशी जशी आपल्या ग्रामदेवतेची सेवा केली असेल, मग या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये कोणी अन्नदानाच्या रूपाने सेवा केली असेल. खरं म्हणजे मी शिरवणकरांना धन्यवाद देईन की अन्नदान सुद्धा तुम्ही अतिशय श्रद्धेने मन मोकळ्यापणाने फार सुंदर असं या ठिकाणी करता. सप्ताह म्हटल्यानंतर एक श्रद्धेने तुम्ही सर्वजण अन्नदान करतात. हो, अन्नदानामध्ये काय फल आहे, काय सामर्थ्य आहे. देणे को अन्नदान. अहो, एखाद्या माणसाला तुम्ही कितीही पैसे द्या, किती पैसे दिले म्हणजे समोरचा माणूस तृप्त होईल, परंतु त्याला अन्नदान द्या. अन्नदानामुळे अन्नदाताही तृप्त होतो आणि ज्याने अन्न घेतलेलं आहे तोही तृप्त होतो. असा दुहेरी फायदा अन्नदानाने आहे. आणि ते अन्नदान सुद्धा तुम्ही अतिशय श्रद्धेने करता. ज्याने ज्याने या सप्ताहामध्ये जशी भगवत सेवा केली असेल, कोणी कीर्तन श्रवणाची सेवा केली असेल, कोणी अन्नदानाच्या रूपाने सेवा केली असेल, कोणी अर्थदानाच्या रूपाने काही सहकार्य केले असेल, कोणी या ठिकाणी मंदिर झाडण्याची सेवा केली असेल, कोणी या ठिकाणी सुंदर मंदिर सजवण्याची सेवा केली. मंदिर फार सुंदर सजवलंय तुम्ही, खूप सुंदर सजवलंय मंदिर. आपण आपलं घर तर सुंदर सजवतोच, परंतु अधिक ज्या गावामध्ये आपण राहतो त्या आपल्या देवाचं सुद्धा घर सुंदर असलं पाहिजे, सुंदर आपण सजवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सुंदर मंदिर सुद्धा सजवलेलं आहे. आणि म्हणून मी तर सर्व टाळकऱ्यांना विनंती करेन की आपल्या ग्रामदेवतेचं मंदिर खूप सुंदर असावं, सुंदर सजवावं. म्हणून ग्रामस्थांनी खूप सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे. यांचं अभिनंदन म्हणून टाळकरी मंडळी आपण टाळ्या वाजवूया. धन्यवाद आहे की ज्यांनी हे मंदिराचं सुंदर काम हाती घेतलेलं आहे. मग ज्यांनी मंदिराची सेवा केली असेल, कोणी कीर्तन ऐकण्याची सेवा केली असेल, कोणी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहण्याची सेवा केली असेल, कोणी मृदंग वाजवण्याची सेवा केली असेल, कोणी साऊंड सर्व्हिसची सेवा केली असेल, कोणी महाप्रसाद बनवण्याची सेवा केली असेल, अर्थात कोणी विण्याच्या प्रहर्याची सेवा केली असेल, चोपदाराची सेवा केली असेल, या सर्वांनाच आजच्या दिवशी परमात्मा प्रसाद देणार. तेव्हा आजचं हे प्रसादाचं कीर्तन आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे.
काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काल्याचा जो कीर्तनकार असतो नाना, तो बांधलेला असतो, बांधलेला. उपरणेने नाही बरं का. तसा उपरणेने तो कीर्तनकार बांधलेलाच असतो, परंतु संप्रदायाच्या नियमाने खऱ्या अर्थाने आजचा कीर्तनकार बांधलेला असतो. आजच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आम्ही कीर्तनकारांनी तुमच्या समोर काय सांगावं? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे उच्चारावे. कारण का आजच्या दिवशी आम्ही कीर्तनकार लोकांनी चरित्र ते उच्चारावे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचा आजच्या दिवशी तुमच्या समोर आम्ही फक्त उच्चारच करावा. कारण का भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे ते चरित्र तुम्हा आम्हा मानवांना फक्त उच्चारणीय चरित्र म्हणून सांगितलेलं आहे. आणि खरं आहे पा, आपल्या संतांनी आपणा सर्वांना प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा आचार करायला सांगितला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा फक्त उच्चारच करायला सांगितलं. प्रभू राम रायाच्या चरित्राचं आचरण करायला सांगितलं. काय आचरण आहे? काय प्रभू राम रायाचं चरित्र आहे? एक बाणी. पुढचं तुम्हा सर्वांना पहा. आणि म्हणून आचरणीय चरित्र आहे प्रभू रामचंद्राचं आणि फक्त उच्चारणीय चरित्र आहे ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा. पण बसल्या बसल्या काही माणसं असंही म्हणतात की महाराज, आम्ही जर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण केलं तर चालणार नाही का? नाही चालणार. का नाही चालणार? तो देव होता, आपण कोण आहोत? जीव आहोत. आणि म्हणून अगदी थोरा मोठ्यांचं वाक्य सांगू का? त्यांचं कीर्तन झालेलं आहे आपल्या या ग्रामदेवतेच्या समोर झालेलं आहे कीर्तन. मला आठवतंय संतवीर वारकरी महामंडळाचे पहिले अध्यक्ष संतवीर रामदास बाबा मनसुख यांच्या मुखातलं वाक्य आहे. येऊन गेले बाबा आपल्या शिरोडे गावावर. कारण एकनाथ महाराजांचा आणि आम्ही चातुर्मासातला असताना त्यांचा एक जिव्हाळ्याचा संबंध होता. तेव्हा रामदास बाबा नेहमी सांगायचे, पहा काही माणसं म्हणतात ना, आम्ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण केलं तर चालणार नाही का? नाही चालणार, कारण तो देव होता, आपण जीव आहोत. त्यांचं वाक्य आहे. ते म्हणायचे, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने देवाला अथवा आपल्या संताला आपल्या फुटपट्टीने कधीही मोजण्याचा प्रयत्न करायचा नाही. विठ्ठल या जगात जे संत आहेत त्या संताला सुद्धा आपल्या फुटपट्टीने कधीही मोजण्याचा प्रयत्न. दादा, तुमच्या माझ्या हाताची बोट जशी सारखी नसतात ना, तशी समाजातली सगळीच माणसं सारखी नसतात. आपले जे विचार आहेत आपल्यापेक्षा कैक पटीने खूप कित्येक जणांचे खूप मोठमोठाले विचार असतात. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आपल्या संतांनी असं म्हटलंय, संत नवती जगा माणसाच्या सारखे, हो संत नव्हते जगा माणसाच्या सारखे, संत नव्हते जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र नदी नोहे पैगा, शासन म्हणून हे लिंगा, हे संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या
संत नव्हती जगा माणसाच्या सारखे संत तुमच्या माझ्यासारखेच होते दिसायला. संत झाला म्हणजे काय त्याला दोन शिंग असतात असं नाही. परंतु तुमचे माझे जे विचार आहेत ते त्या संताचे असतातच असे नाही. आणि म्हणून तुमच्या माझ्या सर्वसामान्य माणसाने देवाला अथवा संताला आपल्या फुटपट्टीने कधीही मोजण्याचा प्रयत्न करायचा. काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही जर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं आचरण केलं तर चालणार नाही का? काही माणसं म्हणतात ना, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 बायका केल्या होत्या महाराज, मग आम्हाला 2-3 बायका करायला काय हरकत होता? म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 बायका केल्या हेच पाहू नका. भागवत ऐकले तुम्ही? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,108 पत्न्या केल्या हेच पाहायचं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 12 गाव अग्नी गिळला. ऐकले तुम्ही भागवतामध्ये? 12 गाव अग्नी गिळला परमात्म्याने. आपल्याला उदबत्तीचा चटका सहन होत नाही. बोलू पुढे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला. ही सामान्य शक्ती नाही. परमात्म्याने करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. आणि म्हणूनच तर मला वाटतं देवाला भगवंतानी गोवर्धन गिरीधारी म्हटलेला. तुम बिन मोरी कौन खबरले, तुम बिन मोरी कौन खबरले, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, तुम बिन मोरी कौन खबरले, तुम बिन मोरी कौन खबरले, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरधारी. करंगळीवर भगवान परमात्म्याने गोवर्धन पर्वत उचलला. दादा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवे उचलली स्वकरे मेदिनी, तुमचे निगोनी नुचलवे. तुकोबराय म्हणतात, देवे उचललेली स्वकरे मेदिनी, तुमचे निगोनी नुचलवे. अहो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बालपणामध्ये कागबग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य घाणी बुडविली. आणि एका कोकणी संतांनी तुमच्या समाजामध्ये एक संत जन्माला आले. त्यांच्या प्रासादिक वाणीमधून काही गवळणी काही अभंग बाहेर पडले. त्यातलं एक गवळणीचं चरण आहे पहा. तुमच्या कोकणी भाषेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दिव्य असं चरित्र त्यांनी सांगितलेलं. तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या आगरी भाषेमध्ये. कारण तुमची जी आगरी भाषा आहे ना, ती फार कानाला ऐकायला आम्हाला मधुर वाटते, गोड वाटते. मी 11 वर्षापासून तुमच्यामध्ये असल्यामुळे तुमची आगरी भाषा मला चांगली बोलता येते. भगवान बाबा आयलास का, जेवलान का. अगदी लहानपणापासून तुमच्यामध्ये असल्यामुळे मला तुमच्या भाषेचं खूप प्रेम वाटतं. पहा, अतिशय
तुमची भाषा अशी मनाला अगदी वहून टाकणारी भाषा आहे. आम्ही सद्गतीत होतो तुमची भाषा ऐकताना. कोकणी भाषेमध्ये तुमच्या आगरी भाषेमध्ये एका संतांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे चरित्र सांगत असताना असं असं वर्णन केलं. याने काग मगरीठा मारल्यान गो, याने काग मगरीठा मारल्यान गो, मारल्यान को याने काग मगरीठा मारल्यान को, काग मगरीठा मारल्यान गो, याने काग मगरीठा मारल्यान गो, याने काग मगरीठा मारल्यान को, याने काग मगरीठा मारल्यान को, याने काग मगरीठा मारल्यान गो, पाताळी दैत्यान घातल्यान गो, याने काग मगरीठा मारल्यान को, पाताळी मारल्यान को, काग मगरीठा मारल्यान गो, याने पाताळी दैत्यान घातल्यान गो, मारल्यान को, याने कागमगरीठा मारल्यान गो, याने कागमगरीठा मारल्यान गो, कागमगरीठा मारल्यान गो, याने कागमगरीठा मारल्यान गो, काग मगरीठा मारल्यान को, याने काग मगरीठा मारल्यान को, याने काग मगरीठा मारल्यान को, याने काग मगरीठा मारल्यान को. खरं म्हणजे वाजवणाराने या भारुडाच्या चालीवर जास्त वेळ वाजवायला नाही पाहिजे. कारण या भारुडाच्या चालीवर जर जास्त वेळ वाजायला लागलं तर काय होतं तुम्हाला माहित आहे का? हो हो हो, वार येत असतं, वार वार. हो, ठाण्याला कीर्तन होतं. सावता महाराजांचं भारुड म्हटलं होतं मी. निर्गुण माळ्यान निर्गुण माळ्यान एक बाग लाविला त्यानं. हो हो, निर्गुण माळ्यान एक बाग लाविला त्यानं, माळ्यान एक बाग लाविला त्यानं, निर्गुण माळ्यान एक बाग लाविला त्यानं, निर्गुण माळ्यान एक बाग लाविला त्यानं, 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 निर्गुण माळ्यानं एक बाग लाविला, निर्गुण माळ्यानं एक बाग लाविला त्यानं, निर्गुण माळ्यान बाग लाविला त्यानं, निर्गुण माळ्यान बाग लाविला त्यानं. आऊट हाताच दादा वावर, याचा 3.5 हात फेर, यात नांदे माळी एक निर्गुण निराकार, त्यास म्हणती दादा परमेश्वर. निर्गुण माळ्यान निर्गुण माळ्यान एक बाग लाविला त्यानं, निर्गुण माळ्यान एक बाग लाविला त्यानं, निर्गुण माळ्यान एक बाग लाविला त्यानं. हे भारुड म्हटलं मी कीर्तनामध्ये. सुंदर वाजवणारे होते प्रत्येक महाराज तुमच्यासारखे. समर्पक वाजवता, धन्यवाद आहे. कीर्तनाला पोषक वाजवणं जे म्हणतात ना ते आहे महाराजाचे. मी वाजवतो महाराजात तुम्ही पाहिले. मी शिरवण्या गावामध्ये पखवाज वाजवायला द्यायचो. वाजवणारे यांच्यासारखेच होते. ठाण्याला कारवाले नगरमध्ये टाळकरी सुद्धा यांच्यासारखेच होते. फक्त तिथले टाळकरी सगळे धोतर नेसून उभे होते. आणि खरं एक सांगू का, कीर्तन म्हटल्यानंतर, सांप्रदायिक कीर्तन म्हटल्यानंतर जशी त्या कालामध्ये टाळकरी मंडळीचा पोशाख असायचा, जी काही आपली जी जुनी परंपरा आहे ना सांप्रदायाची कीर्तनाची, ही कीर्तनाची परंपरा तशीच जपून ठेवणं आणि पुढच्या पिढीला ही संप्रदायाची परंपरा देणं, हे या काळातल्या कीर्तनकारांचे तर कर्तव्य आहेतच, परंतु टाळकऱ्याचं सुद्धा आहे की कीर्तनाला उभं राहिल्यानंतर आपण पोशाख कोणता घातला तेव्हा असू द्या. सुंदर साथ होती. गायकही यांच्यासारखेच होते.
ऐकणारे सुद्धा तुमच्यासारखेच लक्षपूर्वक कीर्तन ऐकणारे आहेत. त्यामुळे काय झालं, ह्या भारुडाचे चारही चरण मी म्हटले आणि त्याच्यात प्रकार असा घडला, या भारुडाच्या चालीवर जास्त वेळ वाजायला लागल्यामुळे एका कोपऱ्यामधून भली मोठी आगडबंब बाई उठली. भली मोठी जाडजूड माऊली उठली आणि वारं आलं, वारं. हे असं भारुडाच्या चालीवर जास्त वेळ वाजायला लागल्यामुळे. आणि एक सांगू का, खरं म्हणजे ते वारं येणं वगैरे ह्या गोष्टीवर नानाजी, खरं सांगतो मी, अधिष्ठान देवतेच्या समोर सांगतो, नारदाच्या जागेवर उभं राहून, की माझा विश्वास नव्हता, विश्वासच नव्हता की खरंच अंगामध्ये देव येत असेल का, विश्वास नव्हता. परंतु अनेक ठिकाणी असे काही अनुभव मी पाहिले आणि तुमच्या शिरवणे गावातील माझ्या घरी, माझ्या जालन्याला, माझ्या गावामध्ये मला जो अनुभव आला तो खरोखरच आजही सुद्धा माझं हृदय भरून येतं. शिरवणकर जेव्हा माझ्या गावाला आली होती, त्यातली आता बरीच आहेत तुम्ही, काही का नाही, 4-5 जणी असताल तुम्ही आणखीला. किती जणी आला होता बरं तुम्ही जालन्याला तेव्हा? हे बघा हात वर झाले. हो, माश्या चावल्या होत्या, माश्या चावल्या होत्या, मोहळाच्या माश्या चावल्या होत्या. हो, त्यावेळेस यष्टी आली होती बघा, शिरवणकरांची. एकनाथ महाराज होते आणि आमची अनुमावशी होती. पुन्हा आणखीन आता ज्या आपल्यातून निघून गेल्या यमुना मावशी, कमलाबाई आणि पुन्हा यमुनाबाई वगैरे, वेणू मावशी. या खरं म्हणजे या माऊल्यांनी मला मुलासारखं सांभाळलं, मुलासारखं प्रेम दिलं. त्या निघून गेल्या. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. विठाबाई, पुन्हा की पुरीबाई पण होत्या तेव्हा. तेव्हा ही मंडळी जेव्हा आली आणि आमच्या शेतामध्ये भला मोठा एक आंब्याचा झाड होता, त्याला आग्या मोह होता. तिथे आंघोळीसाठी म्हणून आम्ही चूल पेटवली होती. त्या धुरामुळे माशा उठल्या, मोहळ्याच्या माशा, आणि त्या मोहळ्याच्या माशा हो खूप चावायला लागल्या. महाराजा असं भयानक चित्र निर्माण झालं की आता काय करावं काही सुचत नव्हतं. आणि एका व्यक्तीच्या, आपल्या शिरवणे गावातील एका व्यक्तीच्या अंगावर ते पूर्ण मोहोळच पडलं बघा, आणि ती व्यक्ती बेशुद्ध झाली. आणि मारुतीच्या मंदिरामध्ये त्यांना ठेवलं आणि तुमच्या गावातील एक माऊली तिच्या अंगात आलं. ती सवारी आली आणि सवारी आल्यानंतर तेव्हा सांगतो, आधी माझ्या अंगावर काटा उभा राहतो. ती व्यक्ती तिथे जाते की काय असं मला वाटत होतं. आमच्या गावात एवढा पूर्ण मोहोळच त्यांच्या अंगावर पडतो. पण त्या माऊलीच्या अंगामध्ये आलं, सवारी आली देवीची, आणि आल्यानंतर काय चमत्कार असा घडला की त्या माऊलीने अंगात आल्यानंतर ती असा अंगारा लावला, अंगारा त्या व्यक्तीला. अंगारा लावल्याबरोबर ती व्यक्ती अशी एकदम ताठ उठून बसली. हो, ताठ उठून बसली. हो, आणि खरं म्हणजे त्या माऊलींच्या चरणावर मी साष्टांग दंडवत केला. माऊली, खरंच तू आज मला अनुभव दिलास. हो, असे काही प्रसंग आहेत माझ्या गावचे, या शिरवणी गावातील आधी होती. याही वर्षी तुम्ही लग्नाला खूप मोठ्या संख्येने आला, धन्यवाद आहे तुम्हाला. तुमची सर्वांची नावं आता नाही घेत, माफ करा मला. विठाला विठाला जाऊ द्या. तात्पर्य भाव एवढाच आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे ते चरित्र तुम्हा आम्हा मानवाला फक्त उच्चारणीय चरित्र आहे, आणि तेच चरित्र मला तुमच्या समोर सांगायचं. खरं म्हणजे तुम्ही खूप ऐकले,
चरित्र चरित्र कशाला म्हणतात? कशाला म्हणतात हो चरित्र? चरित्र शब्दाची फार मोठी व्याख्या न सांगता साधी सोपी सरळ पटेल रुचेल पटेल अशा पद्धतीची व्याख्या जर मला तुमच्या समोर सांगायची ठरली तर आजची सांगता येईल. चरित्र कशाला म्हणतात? अद्भुत कर्तव्य याचं नाव आहे चरित्र. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अद्भुत अशी कर्तव्य केली त्यांचं त्यांचं चरित्र सांगितलं गेलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या अवतार कार्यामध्ये अनेक अनेक अद्भुत अशी कर्तव्य केली. पहा, बालपणामध्येच भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मारण्यासाठी पूतना नावाची राक्षसी होती. स्तनामध्ये हलाहल विष भरलेला आहे. दीन दुर्बलाची तिने अनेक बालक मारलेली आहे. तसंच आपल्या कंसाच्या शत्रूला सुद्धा मारावं म्हणून ती गोकुळामध्ये आलेली आहे. सुंदर तिने अप्सरेचं रूप धारण केलेलं आहे. तिकडे नंदाच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा प्रगट झालेला असल्यामुळे नंदाच्या घरी खूप मोठा पुत्र जन्माचा सोहळा चाललेला. गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला, गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती एके पुढे एक धावे एकी पुढे. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, एक धावे एकी पुढे, एक धावे एकी पुढे. पुत्र जन्माचा फार मोठा सोहळा तो बघितलेला आहे. पुतना आलेली आहे. यशोदे फार दिवसानंतर तुला मुलगा झाला, कुठे तुझा तो मुलगा? त्यावेळेला यशोदा माता म्हणते, बाईसाहेब त्याला आताच मी नाहून पाळण्यामध्ये झोपवलेला आहे. पाळण्यामध्ये झोपलेला परमात्मा मनाशी विचार करतो, आपल्या आईला काही समजत नाही, आपण काही इथं झोपायला आलो का? आणि झोपायचंच होतं तर आपल्याला क्षीर समुद्र काय कमी होता का? भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्या आईला समजत नाही, बोहनीचं गिऱ्हाईक आहे, सोडता कामा नये. भगवान परमात्मा राहायला लागले. त्यावेळेला ती पूतना म्हणू लागली, यशोदे कागद खोटं बोलतेस, तो तर जागा आहे. असं म्हणून ती पूतना परमात्म्याला घेण्यासाठी पुढे आली. परमात्म्याला उचलून तिने मांडीवरती घेतलं. यशोदा घर कामामध्ये गुंतली. उचलून त्या पुतनेने त्या परमात्म्याला स्तनाला तिला लावायचं होतं, परंतु त्या परमात्म्याच्या मुखारविंदाकडे त्या पुतनेचं लक्ष गेलं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखाकडे बघितल्यानंतर ज्या कामासाठी ती आली होती ते कामच ती विसरून गेली. कारण का? भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिसायला अतिशय देखणा होता, अतिशय सुंदर होता. आणि खरे देव दिसायला अतिशय सुंदर आहे. आजही सुद्धा देव दिसायला अतिशय सुंदर आहे, अतिशय देखणा आहे. देव किती सुंदर असत, पूतनेने भगवान कृष्णाकडे बघितल्यानंतर सारखं देवाच्या मुखाकडेच ती पाहू लागली, कारण तो अतिशय सुंदर होता. देव किती सुंदर असेल बरं? एक कल्पना सांगतो मी आपल्याला. देव किती सुंदर असेल, त्याने निर्माण केलेलं हे जे विचित्र जे जगत आहे, हे जगत जर इतकं सुंदर आहे तर मग या सुंदर जगाला निर्माण करणारा परमात्मा किती सुंदर असला पाहिजे. परमात्मा अतिशय सुंदर, आणि म्हणून त्याच्या सौंदर्याचं वर्णन सर्व संतांनी केलं की नाही? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते, रत्न केळ फाकती प्रभा, रत्न केळ फाकती
अगणित लावण्य तेज पुंजाळते नवर नवे तिची शोभ कानडाव विठ्ठलो कर्नाटको कानडाव विठ्ठलो कर्नाटको कानडाव विठ्ठलो कर्नाटको कानडाव विठ्ठलो कर्नाटको. भगवान परमात्मा अतिशय सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवलिया तुझे स्वरूप सुंदर कुसुम शुभ कांती नागर पाहुनी भूल पडली करुणा घना मुरली नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू मन मोहना. परमात्मा अतिशय सुंदर त्या सुंदर परमात्म्याला त्या पुतणीने मांडीवरती घेतलेला आहे स्तनाला लावलेला आहे आणि स्तनाला लावल्याबरोबर परमात्म्याने 10 हाऊस पॉवरचा किर्लोस्कर पंप जोडून दिला. दूध तर खेचलं परमात्म्याने रक्तही पण खेचायला सुरुवात केली. नव्हे असं वर्णन केलेलं आहे नामदेव महाराजांनी. शेवटी भगवान परमात्मा पंचप्राण सुद्धा खेचू लागला आणि जेव्हा पंचप्राण परमात्मा खेचू लागला तेव्हा मात्र पुतना घाबरली. पुतना म्हणू लागली कृष्णा सोड आता मी पुन्हा येणार नाही. देवाने सांगितलं मी पुन्हा यायला तुला शिल्लकच ठेवणार नाही कारण तुझ्यासाठी पुन्हा यायला मला वेळ नाही. पुतणे मी एकतर कोणाला धरत नसतो. मला पुढे काय म्हणायचं तुमच्या ध्यानात आहे आणि खरं देवाचा तो स्वभाव आहे. देव एकतर कोणाला हाताशी धरत नाही आणि धरल्यानंतर मात्र त्याला मोक्ष दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अतिशय लहान वयामध्ये बाल अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मेने जे चरित्र केलेलं आहे एदचे चरित्र केले नारायण एदचे चरित्र केले नारायण एदचे चरित्र केले नारायण. लहानपणामध्ये जे चरित्र केलेलं आहे जगद्गुरु तुकोबरे म्हणतात 3 अवस्थेमध्ये जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने चरित्र केलेलं आहे. बाल्य अवस्थेमध्ये काही चरित्र केलेलं आहे तारुण्य अवस्थेमध्ये काही चरित्र केलेलं आहे परंतु त्यापैकी बालपणामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने बाल अवस्थेमध्ये जे चरित्र केलेलं आहे ते चरित्र मला तुमच्या समोर आज विशद करायचं आहे. तेव्हा बाल अवस्थेमध्ये कोणतं चरित्र केलं आणि गोधन रागत असताना गायी राखत असताना काय काय चरित्र केलं त्याच चरित्राचा मला तुमच्या समोर उच्चार करायचा आहे. एदचे चरित्र केले नारायण एदचे चरित्र केले नारायण.
रांगता गोधने राखीदाय, रांगता गोधने राखीदाय, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, माझे जीवानी तू जीवनी गुणनाम राखीता हे रांगता गोधनी राखीता ही माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी वर्णी गुणनाम तुम्हाला माहित आहे बाल्यावस्थेमध्ये परमात्म्याने पुतना अंकन केलं आणि जेव्हा कंसाला समजलं पुतनेचा वध झालेला आहे, पुतना मुक्त झालेली आहे, महाबळ नावाचा दैत्य उठला. कंसा, तुझ्या शत्रूला मारणं ही बायाची कामं नाही, त्याच्यासाठी माझ्यासारखा मर्द लागतो. बघ म्हटला, मी तुझ्या शत्रूला मारून येतो. मग त्या महाबळाने काय केलं तुम्हाला चरित्र माहित आहे. ब्राह्मणाचा वेश धारण केला, हातामध्ये पंचांग घेतलेला आहे, जानव गळ्यामध्ये घातलेला आहे, धोतर नेसलेला आहे आणि असा वेश धारण करून तो महाबळ नावाचा दैत्य गोकुळामध्ये आला. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं भविष्य सांगू लागला. त्याने असं सांगितलं, यशोदे, हा तुझा जो मुलगा आहे हा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे, हा सर्व कुळाचा संहार करणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. आताच्या आता घरामध्येच मोठा खड्डा खांदून याला पुरून टाक. हा सर्व कुळाचा नाश करणारा मुलगा आहे, मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. आणि असं म्हटल्यानंतर यशोदा माता म्हणू लागली, भटजी काका, अहो तुमच्या अगोदर गर्गाचार्य माझ्या मुलाचं चांगलं भविष्य सांगून गेले. श्रीमद भगवद्गीतेसारखा जगाला तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ हा भविष्यामध्ये पुढे अर्जुनाच्या निमित्ताने सर्व समाजाला सांगणार. योगेश्वराच्या रूपाने श्रीमद भगवद्गीतेच्या द्वारा हे तत्वज्ञान सर्व समाजाला देणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. हा जगदाधार आहे वगैरे वगैरे म्हणू लागली की गर्गाचार्याने देवाचं चांगलं भविष्य सांगितलं असताना तुम्ही असं अमंगळ भविष्य काय सांगता. त्यावेळेला तो महाबळ सांगू लागला, यशोदे, खरं सांगू का, तो जो गर्गाचार्य, तो जो भट होता ना, तो भट काही आळंदीला शिकायला गेलेला नव्हता. तो काही आळंदीला शिकायला गेला नाही. तो गणितामध्ये अतिशय कच्चा आहे मला माहित आहे. खरे बा, जो तो ज्याच्या त्याच्या क्षेत्रातला असतो ना, त्याला त्या क्षेत्रातलं गमक माहित आहे. आता एक माफी मागून बोलू का, तसे हे बोलायला नको, युट्यूब चॅनल चालू आहे, पण जे सत्य आहे, हा हा ते सत्य, जे सत्य आहे ना, ते तुमच्या समोर प्रामाणिकपणे मांडणं हे माझ्यासारख्या कीर्तनकाराचं कर्तव्य. मग ते कोणाला पटो अथवा न पटो. कारण का, मी आमच्या कीर्तनकार मंडळीबद्दल थोडंसं कडक बोलत असतो. कारण आम्हाला हे पाहत नाही की परमार्थ कशा स्वरूपाचा असावा, कशी या सर्वसामान्य लोकांना घेऊन त्या कीर्तनकारांची परमार्थामध्ये कशी वाटचाल असावी, हे पहिल्यापासून आमचं तत्व आहे, आमचं ध्येय. आणि म्हणून कधी कधी आमच्या कीर्तनकार मंडळीवरच मी रागवत असतो की अरे तुम्ही काय करताय, तुमचं हे चाललंय का. कीर्तन हे पैसा मिळवण्याचं साधन आहे का, धंदा म्हणून तुम्ही कीर्तन करताय का. अहो आमच्यातले काही कीर्तनकार मला म्हटले, महाराज अहो घ्यायचं साधू. काय म्हणलं, अरे तुम्ही ज्या परमार्थामध्ये जीवन जगता, ज्या परमार्थाने तुम्हाला एवढं मोठं दिलंय, आणि तुम्ही म्हणता की साधून घ्यायचं, कमवून घ्यायचं, हे शब्द खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या पारमार्थिकाला म्हणण्यापेक्षा कीर्तनकार लोकांना मूळचे होते. आमच्या मंडळींनी कीर्तन धंदा म्हणून कधीच करू नये. आणि जर कोणी धंदा म्हणून कीर्तन करत असेल
आपल्या स्वतःच्या कुटुंबाचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून कीर्तन करत असेल, आणि म्हणून अशा कीर्तनकाराला सुद्धा तुम्ही कोणीही बोलवू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कारण का हल्ली काय झालं, कीर्तनाचा तमाशा मांडलाय आमच्या लोकांनी. खेद वाटतो आम्हाला. आतापर्यंत या श्रवणकरांनी अतिशय सुंदर अशी परंपरा सांभाळली की खरंच ज्यांना सामाजिक हिताची काही तळमळ आहे, सामाजिक जीवनामध्ये काहीतरी समाजाने परिवर्तन करून घ्यावं, या तळमळीने बोलणारी जे कीर्तनकार आहेत, हे कीर्तनकार एकनाथ महाराजापासून तर आतापर्यंत आमच्या दत्ता महाराजांनी हे सांभाळलेलं आहे की असे आदर्श आचार विचार संपन्न, की ज्यांना तुम्ही दिल्यानंतर तुम्ही जे दान देता ते दानही सुद्धा तुमचं सत्पात्री कसं जाईल याची दक्षता आमच्या दत्ताभाऊंनी घेतलेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठला 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 विठला. तेव्हा तो गर्गाचार्याविषयी जेव्हा तो भटजी बोलू लागला ना, महाभोग बोलू लागला की गर्ग तो चुकला गणिताशी, गर्ग तो चुकला गणिताशी असं म्हटल्याबरोबर मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला राहवलं नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की हा बेटा आतापर्यंत माझी निंदा करीत होता, त्याचं मला काही वाटलं नाही, पण हा बेटा माझ्या भक्ताची निंदा करतो ना, मग मात्र देवाला सहन झालं नाही. आणि खरे बघा, देव म्हणतो मज गांजिले ते साहे परी भक्ताचे मज नसे. परमात्मा म्हणतात माझी निंदा मला कदाचित आवडते, मी आवडून घेईल, पण माझ्या भक्ताची निंदा मात्र मला सहन होत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या महाबळाची अशी काही फजिती केली ना. आता काय फजिती केली, जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले, पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग होत रे गळाले ढुंगण, होत रे गळाले ढुंगणाचे, होत रे गळाले ढुंगणाचे. बरं झालं पुढचं तुम्ही म्हणले, कारण पुढचं म्हणायचा माझा अधिकार नाही. जानवे तुटले पंचांग फाटले आणि धोतर सुद्धा गळाले अशी त्याची फजिती केली. त्यावेळेला कंसाने काय केलं, कारण त्या महाबळाने जाता जाता कंसाला सांगितलं की कंसा, अरे ब्राह्मण म्हणून मी सुटून आलो बाबा, पण त्याचं चरित्र बघितल्यानंतर मला तर असं वाटतंय कंसा, अरे त्याची अचेतन वस्तूवर सुद्धा सत्ता आहे. मला तर असं वाटतं तू त्याच्या हातून सुटशील याची मला सुद्धा गॅरंटी नाही. असा दम भरल्यानंतर मग युद्धबंदीची घोषणा केली. परमात्मा सांगतात की मलाही सुद्धा पुढे फार मोठं कर्तव्य कर्म करायचं आहे, हे सोंग सारिले या रूपे अनंते, कारण पुढेही बहुत करणे आहे. कारण का परमात्मा म्हणतात धर्माची संस्थापना करण्यासाठीच तर या मृत्यू लोकामध्ये युगायुगामध्ये मी अवतीर्ण होत असतो. शेवटच्या चरणात महाराज सांगतात आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, 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 आहे तुका म्हणे पारखुमाई विठोबा रखुमाई, जय विठोबा, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबा रखुमाई पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीकाल देव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महादेव जय विठोबा रखुमाई जय देव विठोबा रखुमाई जय देव विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की बाबा संगतर की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखीत आहे हे सोंगतारिणी या रूपी अनंती. भगवान श्रीकृष्ण परमात्मा 8-10 वर्षाचा झाल्यानंतर गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने सर्व सौंगड्यांची संघटना बांधली. संघटनेशिवाय कोणतंही काम होत नाही. अर्थात की भगवान परमात्म्याने पहिल्यांदा संघटना केली म्हणजे पक्ष बांधला. गावाचा विकास होण्यासाठी जसं गाव एक संघ असावं लागतं, घराचा विकास होण्यासाठी घर सुद्धा एक संघ असावं लागतं. तेव्हा भगवान परमात्म्याने सुद्धा संघटना बांधली आणि संघटनेच्या माध्यमातून भगवान कृष्ण परमात्मा सौंगड्यांना म्हणू लागले, सौंगड्यांनो
आणि आपल्या इथे दही दूध तूप लोणी सर्व काही पिकत असताना विकण्यासाठी ते मथुरेच्या जर बाजाराला जात असेल तर उद्यापासून आपण चोरी करून दही दूध तूप लोणी खायचं. आणि परमात्म्याने आदेश दिल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून दया दुधाची चोरी होऊ लागली. खूप गाराने सुद्धा येऊ लागली. इतकंच नव्हे, एके दिवशी काही सवंगडी तर देवाला म्हणू लागले, देवा काय रे, रोज आमच्याच घरी दह्या दुधाची चोरी, रोज आमच्याच घरी, पण तुझा घर नंबर दाखवतो रे कधीतरी. जसे काही काही माणसं दुसऱ्याच्याच घरचा चहा पिण्यास पाठायीत असतात, यांच्या घरचा चहा कोणालाच माहीत नसतो. तसं देवाला सुद्धा जवाब विचारणारे काही भक्त होते त्याही कालामध्ये. देवा काय रे, रोज आमच्याच घरी दह्या दुधाची चोरी, रोज आमच्याच घरी, पण तुझा घर नंबर दाखवतो रे कधीतरी. शेवटी भक्ताचं देवाला सुद्धा ऐकावं लागतं की नाही. परमात्मा म्हणतात, ठीक आहे सवंगड्यांनो, मग चला आजच आपल्या घरी. सर्व सवंगड्यांना घेऊन परमात्मा स्वतःच्याच घरी गेला. मग काय विचारता, नंदाच्या घरी दह्या दुधाचे असे शिंके नव्हते वर टांगलेले, तिथे दह्या दुधाचे तुपाचे हौद होते. हौद नामदेव महाराजांनी त्यांच्या गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. दह्या दुधाचे हौद होते. परमात्म्याने सांगितलं, सवंगड्यांनो, ज्याला तूप प्यायचंय त्याने डायरेक्ट तुपाच्या हौदात उडी मारायची, ज्याला दूध प्यायचंय त्याने दुधाच्या हौदात. मग काय विचारता, देवाची आज्ञा झाल्याबरोबर सर्व सवंगडी यथेष्ट दही दूध तूप लोणी खातात. आणि पोट भरल्यानंतर गोपाळ बडबड करू लागले. परमात्मा म्हणता, सवंगड्यांनो बडबड करू नका, आई येईल, आपल्याला शिक्षा होईल, बडबड बंद करा. परंतु पोट भरलेली असल्यामुळे बडबड थांबत नव्हती, बडबड चालूच होती. आणि बघा, पोट भरल्यानंतरच बडबड सुरू होत असते, पोट भरल्यानंतरच बडबड सुरू होत असते. आता बघा, कीर्तन संपल्याबरोबर महाप्रसाद आहे, महाप्रसाद तयार आहे. कीर्तन कधी संपतय याची बरीच लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता कीर्तन संपल्यानंतर लगेच आता पंक्ती बसणार आहेत. आणि पंक्तीमध्ये अगोदर इतका काही गोंगाट असतो, इतका काही गोंधळ असतो. पण एकदा का वाढणं झालं, वाढ फिरल्यानंतर पुंडलिकावर ते झालं रे झालं की बघा, मंडपामध्ये किती शांतता असते. जो तो ज्याच्या त्याच्याच नादात असतो. लाभा रे, बरकत रे, होय रे, जाय रे, जातो रे, येतो रे, जो तो ज्याच्या त्याच्याच नादात. आणि पोट भरलं का मग विचारतो शेजाऱ्याला, कुठं हल्ली पाहुणे, तिथं मुंबईत काय मुलगी वगैरे दिलेली आहे का, या गावातून तुमचं काही नातं आहे का. मग बडबड सुरू होते. आणि तेच झालं, सवंगडी दह्या दुधाची चोरी करत असताना पोट भरलेले होते, बडबड सुरू झाली. कसला आवाज येतो म्हणून यशोदा माज घरामध्ये येऊन पाहते तर दह्या दुधाची नासाडी चाललेली आहे. मग काय विचारता, मुद्देमालासह सर्व चोर पकडले. यशोदा माता म्हणू लागली, कृष्णा, तू आता इथं राहण्यास लायक राहिला नाही बाबा. उद्यापासून आपल्या गाया घेऊन गाया रानामध्ये चारण्यासाठी गाया घेऊन सारे घेऊन सारे गोपाळ रानात या या. गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. हे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. सारे
सर्व सवंगड्यांना परमात्म्याने आदेश दिला की आपापल्या गाया शिदोऱ्या घेऊन उद्या गाया रानामध्ये चारण्यासाठी घेऊन यायच्या आहे. दुसरा दिवस उजळल्यानंतर सर्व सवंगड्यांनी गाया सोडल्या, स्वतःच्या शिदोऱ्या बरोबर घेतल्या. परमात्मा गायी चारण्यासाठी निघाला. गायी चारण्यासाठी जेव्हा परमात्मा गायीच्या पाठीमागे निघाला त्यावेळेला परमात्म्याने वेश कोणता धारण केला होता? फार सुंदर वर्णन केलंय आपल्या संतांनी. पावा घोंगडी घेऊन काळी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. डोक्याला मयूर पंख खोवलेला आहे, हातामध्ये एटाची काठी आहे, परमात्मा पितांबर नेसलेला आहे, शिदोरी काखेमध्ये घातलेली आहे, डोक्याला शेला बांधलेला आहे, खांद्यावरती कांबळी घेतलेली आहे. असा वेश धारण करून परमात्मा गायी चारण्यासाठी निघाला. त्या प्रसंगाचं वर्णन नाभी समाजामध्ये जन्माला आलेले संत शेना महाराज बघा. महाराष्ट्रामध्ये अशी जात नाही, अशी जमात नाही की त्या जमातीमध्ये संत महात्मा जन्माला आला नाही. नाभी समाजामध्ये सुद्धा संत शेना महाराजांचा जन्म आहे. त्यांच्याही प्रासादिक वाणीमधून काही सुंदर असे अभंग बाहेर पडले, गवळणी बाहेर पडल्या. त्यापैकी ही एक गवळण आहे की भगवान परमात्मा गायी चारण्यासाठी गायीच्या पाठीमागे जेव्हा निघाला त्यावेळेला शेना महाराज म्हणतात की परमात्म्याने वेश कोणता धारण केला होता? पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, संगे घेऊन गोपाळ गाई, वृंदावनी आलेला वलाई, वेणू वाजविला सुस्वरे बाई ओ बाई ओ बाई. घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी, पावा घोंगडी घेऊन पायी. वृंदावनामध्ये गाया आल्यानंतर 2 मिनिटांमध्ये गाया जोगवल्या. वेळ पुष्कळसा शिल्लक होता. काही सवंगडी म्हणू लागले तेव्हा काहीतरी खेळ केला पाहिजे. मग 1 का 2 अनंत प्रकारचे खेळ परमात्मा यमुनेच्या तीरावरती खेळला. विटी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना आपली असे अनंत अनंत प्रकारचे खेळ परमात्म्याने खेळले. नव्हे क्रिकेट, हा क्रिकेटचा खेळ सुद्धा परमात्म्याने यमुनेच्या तीरावरती खेळलेला आहे. खरं म्हणजे हा जो क्रिकेटचा खेळ आहे ना, हा आपल्या भारतीयांचा खेळ आहे बरं का रे पोरांनो. हा जो क्रिकेटचा खेळ आहे ना, हा आपला खेळ आहे. या खेळाचा निर्माता आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. हा खेळ कुठून इंग्लंड मधून ऑस्ट्रेलियामधून आपल्याकडे आला नाही. हा आपला खेळ आहे, भारतीयांचा खेळ आहे. 750 वर्षापूर्वी, ऐका पोरांनो, ऐका रे तुमच्या माहितीसाठी, 750 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी या खेळाचं वर्णन त्यांच्या गाथ्यामध्ये चेंडू फळीचा खेळ असं केलेलं आहे. खेळत असता चेंडू फळी, चेंडू उडाला कळंबावरी, चेंडू काढताना तुझा कान्हा यमुनेच्या डोही बुडाला. तुकोबरांनी सुद्धा या खेळाचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, यारे चेंडू फळी खेळू आता, खेळ मांडियेला यमुने पाबळी, यारे चेंडू फळी खेळू आता, असं तुकोबरांचं गाथ्यातलं प्रमाण आहे. म्हणजे हा जो खेळ आहे क्रिकेटचा खेळ हा आपला आहे. फक्त या खेळाला पूर्वी चेंडू फळीचा खेळ म्हणायचे. आता तुम्ही क्रिकेट म्हणता पोरांनो. बघा ना, चेंडू फळी नाव किती चांगलं आहे रे, चेंडू फळी नाव चांगलं आहे की नाही. चेंडू म्हणताना तोंड कसं वाटतं, चांगलं वाटतं की नाही, तोंड सोज्वळ वाटतं. चेंडू तोंड किती चांगलं वाटतं रे, चेंडू. त्या चेंडूला काय म्हणता तुम्ही आता? बघा ते तोंड कसं विचित्र होतं पहा, बॉल. ते तोंड कसं विचित्र होतं, बॉल. चेंडू म्हटल्यानंतर तोंड चांगलं वाटतं की नाही रे, चेंडू. आता फळी, फळी फळी म्हटल्यानंतर तोंड किती सोज्वळ वाटतं, किती सुंदर वाटतं, फळी. त्या फळीला काय म्हणता रे तुम्ही? बॅट. ते तोंड कसं विचित्र होतं, बॅट.
म्हणजे हाही खेळ परमात्म्याने खेळला. खेळता खेळता काही गोपाळ म्हणू लागले, देवा अरे खेळायचं किती बाबा, स्वयंपाक तयार झालाय, मग भुका लागल्यात का? परमात्मा म्हणतात मग चला, झाली आता वेळ म्हणती आनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आनाची दोऱ्या, हो झाली आता वेळ म्हणती आनाची दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आनाची हो दोऱ्या. शिदोऱ्या आणल्या गेल्या असं परमात्मा म्हणतात. सगळ्यांना आता भुका लागल्यात का, जेवण करायचंय का? मग एक करा म्हटले, माझी जशी शिदोरी आहे तशी तुमची असली पाहिजे. आज मला तुम्हाला काला द्यायचा म्हटला, तुम्हाला प्रसाद द्यायचा आहे, तुमचं सर्वांचं जीवन आज मला काला देऊन तृप्त करायचं आहे. तेव्हा माझी जशी शिदोरी आहे तशी तुमची असली पाहिजे. माझे आहे तसे नाही तरी घरा जाय, चोरोनिया माये नवनीत आणावे. माझी जशी शिदोरी आहे तशी तुमची असली पाहिजे. काही गोपाळ म्हणू लागले, देवा अरे घरी जायचं कोणाला सांगतोस तू का? म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी मज का पाया वेगळे. देवा प्रसाद बनवायचा आहे ना, मग काला बनवायचा आहे ना, मग असं कर ना, आमच्या शिदोरीमध्ये तुझी शिदोरी घाल, तुझ्या हाताने त्याचा काला बनव आणि तो काला आम्हा सर्व भक्तजनाला दे. शेवटी भक्ताचं देवाला ऐकावं लागतं. सर्व सौंगड्याच्या शिदोऱ्या परमात्म्याने एकत्रित केल्या, स्वतःची शिदोरी त्याच्यामध्ये घातली, स्वतःच्या हाताने काला परमात्म्याने बनवला आणि तो काला सवंगड्यांना देण्यासाठी परमात्मा सर्व सवंगड्यांच्या मध्यभागी उभा राहिला. सर्व सवंगडी कमलाकार बसवले, मध्यभागी परमात्मा काला देण्यासाठी उभा राहिला. त्यावेळेला देवाने वेश कोणता धारण केला होता ऐका. शुकाचार्याने भागवतामध्ये त्याचं असं वर्णन केलेलं आहे, तो प्रसाद देत असताना, तो वैकुंठामध्ये दुर्लभ असलेला काला देत असताना परमात्मेने वेश कोणता धारण केला होता? बिभ्रद्वेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मसृणकवलं तत्फलांगलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञभोग बालकेली पुंडलीक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो, अशा प्रकारे जो काला द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दिला, तोच काला आपल्या या शिरवणे गावामध्ये गेल्या 42 वर्षापासून तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी आपल्याला प्रतिवर्षी सेवन करायला मिळतो. आणि म्हणून आपण शिरवणकर खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की महाराष्ट्रात असं गाव नाही की त्या गावामध्ये ग्रामदेवतेचा उत्सव होत नाही. आपल्याही गावाच्या ग्रामदेवतेचा उत्सव या नामसप्ताहाच्या रूपाने प्रतिवर्षी आपण करत असतो. आशिंके लावियले होतो तिघाचे वरी वारे दोईकडे मुख पस वाहाती त्या धारा यारे दोहीच्या कोपरा, यारे दोहीच्या कोपरा, यारे दोहीच्या कोपरा, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे, मुख पसरोनीकडे. बोला तुम्ही वारे दोही, तुम्ही वारे दोहीकडे. बाबा मला ठोका. तुका म्हणे आधी तोका अधिक होऊने दिके, अधिक वारे दोहीकडे मुख पसरोनीकडे. कंठी धरला कृष्ण म्हणे अवघाजनी प्रकाश वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. बोलिलेले कुरे वेळे वाकोडे उत्तर करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार म्या आपुला. करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ज्ञानदेव
पडलेले चरण आता उठावे से मना येत नाही नारायण हो सुरवांग पडले सापडले आता उठावे से मना येत नाही नारायण आता उठावे से मना येत नाही नारायण आजी पुरवले नवस सकळा पुण्यवंत आजी पुरवले नवस धन्य काळा तुका वायता योगा आजी पुरवले नवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव आरती धन्य धन्य केलोचन नित्य करण्याव बारा बोळाने मुखाव आरती ब्रह्मानंदा धन्य ते लोचन नित्य करण्याव ओ नामळे केशवा तेरे पुराई लोकत धन्य धन्य केलोचन के 28 विश्वनी बाबा मांगे रघुआये विश्री शोभा ब्रह्मालिंगा सर्वीवाये विमा विचारी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा वल्लभराये वल्लभ भावी जोडगा जय देव जय देव तुळसी माळा गळा करे वनकाठी कांदे पितांबर करतुला ताटी देव सूर्यवर दिसते भेटी गरुडाला मंत्र पुरवे राती जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा रुक्मिणी वल्लभराये वल्लभ भावी जोडगा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त चंद्रभागे माने चालते करती दर्शन मंदिर देवळे मोती विश्वासी नामो महावाणी नामो भाग्यवादी जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्मिणी वल्लभराये वल्लभ भावी जोडगा जय देव जय देव जय घने उड्डाणे उद्धार वंदी कनाडे ब्रह्मांड ढाके त्रिभुवनी गुरुवनी जय देव जय हनुमंता तुमचे नि प्रसादे लभी भूताला जय देव तुमने पाताळे उठला प्रचप्र सरसरला धरणी धर्मानी लाटे कनाडे पर्वत उडगन उद्यजा रामे रामदास शक्ती जाबो जय देव जय हनुमंता तुमचे नि प्रसादे भारत के ज्ञान राजा महाकैवल्य तेरा देवता मन वेदना भारत के ज्ञान राजा लोकले ज्ञान जगी अवतार पाडून नाव ठेविले भारत के ज्ञान राजा महाकैवल्य तेरा देवता मन वेदना भारत के ज्ञान राजा प्रकट बोले विश्व ब्रह्म के रामचंद्र आई पत जोरे आदिनाथ राजा महाकैवल्य तेरा देवता मन वेदना ओ आदि तुकारामा स्वामी सद्गुरामा नित्यानंद आय रामा तुकारामा ना कबीरागार पाठार करने गोवादी आ वंगराजी तुकारामा स्वामी सद्गुरामा नित्यानंद आय रामा तुकारामा ओ तुकारुनी ब्रह्म तुकाराने मनोरामी स्वामी सद्गुरामा आय रामा तुकारामा आघारी उलटांगण वंदी डोळ्यान प्रेमे आलिंगन आनंद को भावे ओ आलिन म्हणे नामा हे चिवावी माझ्यास जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारीत कोणी रे संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा किल्लोळ पंढरीचा वार करी वारीत कोणी रे चंद्रभागे स्नान तुका मागे चिरा पंढरीचा वार करी वारीत कोणी विठ्ठल रखमाय विठ्ठल रखमाय अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा कल्पनेची बाधा हे संत मनमिळते घ्यासो अहंकाराचा वारा न लागू नामा म्हणे त्या साधू कल्पनेची बाधा नको हे संत मनमिळते घ्यासो श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण
घना जगद्व्यापका जनार्दन अनंत घना अविनाश सकल देवा अति देव कृपाळवाजी केशवा सदा शिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभर गरुडध्वजा गजा करुणा करा सहस्रपादा क्षीरसागरा शेष शयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारिका धरित्या स्थिती वामन मूर्ती त्रिविक्रम आगाये सगुण निर्गुण जगज्जनित्य जगत जीवना देवकी नंदन बालरांगणा बाल तुकाला लोटांगणी मद ठाव द्यावाजी चरणी हेची करीत से विनवणे भवबंधनी सकळ देवाधी देवा कृपाळवाजी केशव महानंदा महानुभावा सदा शिवास आता विश्वात्मक चेतना चिंतामणीचे नाव बोलते जाणो दिवसांचे सर्व सुखी पूर्ण होई ते लोकी मजवाली पृथ्वी अखंडित आणि ग्रंथ होते विशेष लोकी दृष्टा दृष्टी होवावे हे गणेश विश्वेश्वराओ आवडी बचाओ हे बलिदान देव सुख्या झाला हे बलिदान देव सुख्या झाला हे बलिदान देव सुख्या झाला मागणी ते तुझ प्रति आहे शेतरी पाय पांडुरंगा या संतासी निर्वी ह्याची मदत आणि तुझे काय न मागू देवा कामले आता उदार तू मदत पायी संताची या संतासी निर्वी ह्याची मदत आणि तुझे काय न मागू देवा